time we have discussed about the first qualitative property, that is boiling point. That first property is relative lowering in vapor pressure. So in that relative lowering in vapor pressure, we have already concluded that the vapor pressure is decreases when non-volatile solute is added to the particular solvent. Means solvent is in the pure form, but when non-volatile solute is added to it, the relative lowering in vapor pressure get decreases. नेक्स्ट लेक्चरला आपण असं डिस्कस केलेलं की इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. सो व्हॉट इज मीन बाय इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट डेफिनेशन? So it is the difference between the boiling point of a solvent with respect to boiling point of a solution. Okay, so it is a difference. Now, it is next point is boiling point elevation as a consequence of relative lowering in vapor pressure. म्हणजे relative lowering in vapor pressure चा इफेक्ट होतो boiling point elevation वरती. हे तुम्हाला रिप्रेझेंट करायचंय. 3 मार्क्स साठी हा क्वेश्चन पेपर मध्ये येतो. एक्झामिनरचा फेवरेट आहे. क्वेश्चन काय विचारतात? How will you determine molar mass of a solute, that is M2, from by using elevation in boiling point? So you have to plot the graph of vapor pressure on y-axis, and on x-axis it is the temperature. So this is the vapor pressure temperature curve in that particular compound. आता बघा मी काय केलं ते, ह्याला कन्सिडर केलं जातं 760 मिलीमीटर ऑफ Hg ही व्हॅल्यू असते. ही जी लाईन ड्रॉ केली, हा जो पॉईंट असेल त्याची प्रेशरची व्हॅल्यू आहे. आपण लक्षात ठेवा, आपण मर्क्युरी जेव्हा तुम्ही थर्मामीटर तुम्ही यूज करतो त्याच्यामध्ये मर्क्युरी यूज केलेलं असतं, बरोबर आहे ना? सो त्या मर्क्युरीचं जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ती किती आहे? 760 मिलीमीटर ऑफ Hg. मिलीमीटर ऑफ Hg इज द युनिट अँड 760 इज द व्हॅल्यू ऑफ प्रेशर. ओके, सो वेपर प्रेशरची व्हॅल्यू दिली 760 मिलीमीटर ऑफ Hg. So if we plot the graph of vapor pressure with respect to temperature, it is shown that it is observed that the when we add pure, सगळ्यात पहिल्यांदा प्युअर सॉल्व्हंट होता. AB हा कर्व दिसतो तुम्हाला प्युअर सॉल्व्हंटचा, आणि CD हा कर्व आहे तो सोल्युशनचा आहे. सी पॉईंट एक्झॅक्टली आहे कुठे बघा, 760 मिलीमीटर ऑफ Hg कडनं जी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केले आणि सेकंड जो कर्व आहे तो इंटरसेक्ट होतो या पॉईंटला. त्या पॉईंटला आपण कन्सिडर करतोय सी. दिस इज युअर ए. ओके, आता इम्पॉर्टंट थिंग काय आहे याच्यामध्ये, जेव्हा आपण प्युअर सॉल्व्हंट यूज करतो तेव्हा त्याचा प्रेशर, वेपर प्रेशरची जी व्हॅल्यू असते ती कोइन्साइड, एक्झॅक्टली कोइन्साइड होते ए पॉइंटला. ओके, प्युअर सॉल्व्हंट असेल तेव्हा. आता सॉल्व्हंट मध्ये समजा तुम्ही एखादा नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला, ओके, सॉल्व्हंट मध्ये समजा एखादा सोल्यूट ऍड केला तर त्याचं कन्व्हर्जन सोल्युशन मध्ये होणार आहे. म्हणजे थोडक्यात हा इलेव्हेशन बॉइलिंग पॉईंट म्हणजे बॉइलिंग पॉईंटची व्हॅल्यू याच्यापेक्षा वरती किंवा इथे असायला पाहिजे होती, पण असं दिसत नाही, ती व्हॅल्यू हायर जाते. आता आपण डिस्कस करतोय बॉइलिंग पॉईंट, म्हणजे आपल्याला वेपर प्रेशर बघून चालणार नाही, टेम्परेचरच्या रेंज मात्र बघाव्या लागतील. If we take the perpendicular, or if we plot the perpendicular from A, so it is the value TB0. Okay, that is pure boiling point of pure solvent. And if we plot the perpendicular from C, it is different value, that is the TB. आता मला बेसिक डिफरन्स सांगा. याची व्हॅल्यू सेम आहे, 760 A ची पण व्हॅल्यू आहे, 760 C ची पण व्हॅल्यू. म्हणजे याचा अर्थ असा होतो, ज्यावेळी तुम्ही नॉन व्होलाटाईल सोल्यूट एखाद्या सॉल्व्हंट मध्ये ऍड करता तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याचं वेपर प्रेशर सेम राहतं, 760 मिलीमीटर ऑफ Hg. ओके, बट ज्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये सोल्यूट ऍड करता आणि त्याचं कन्व्हर्जन सोल्युशन मध्ये होतं तेव्हा प्रेशर सेम असेल, बट बॉइलिंग पॉईंटची व्हॅल्यू मात्र डिफरंट असेल. आता ते डिफरंट असेल, ती कमी असेल की जास्त असेल हे आपल्याला डिस्कस करायचंय. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण ए वरनं ग्राफ प्लॉट करतो, परपेंडिक्युलर टाकतो, तेव्हा तुम्हाला व्हॅल्यू मिळते TB0, दॅट इज बॉइलिंग पॉईंट ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट. ओके, similarly when we plot the perpendicular from C, it is different value, that is TB. TB is nothing but what? TB is nothing but your boiling point of a solution. कालच्या लेक्चरला सांगितलंय बघा, जिथे जिथे झिरो असेल ते लक्षात ठेवायचं, इट इज रिलेटेड विथ द प्युअर सॉल्व्हंट, आणि ज्यावेळी झिरो नसेल तेव्हा कन्सिडर करायचं इट इज रिलेटेड विथ द सोल्युशन. ओके, सो दिस इज द बेसिक थिंग. दिस इज द वेपर प्रेशर टेम्परेचर कर्व विच इज ॲज शोन इन द फिगर. सगळ्यात पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करायची, ही आहे तशी, आणि लिहायचं दिस इज द कर्व रिप्रेझेंट the vapor pressure temperature curve which is shown in the figure. This curve CD, ओके, हा जो कर्व CD आहे हा AB च्या बिलो आहे, म्हणजे डाऊन साइडला आहे, बरोबर आहे. कर्व CD लाईज बिलो द AB फ्रॉम द डायग्राम. ओके, सिमिलरली this is the vapor pressure temperature curve of a solvent which is observed at the front side than that of the vapor pressure curve CD of a solution. हे झालं तुमचं स्टेटमेंट. So according to your first, that is Raoult's law, delta P is nothing but your P10 into X2, because it is a consequences of vapor pressure lowering, and vapor pressure lowering is related with the Raoult's law, that is P10 into X2. आपण हे आपल्याला क्लिअर झालं हे. ओके, डेल्टा P ची व्हॅल्यू P10 into X2 येते. ओके, दॅट CD रिप्रेझेंट, आता हा जो कर्व CD आहे तो काय रिप्रेझेंट करतो?
The CD curve intersect at 760 millimeter of Hg line at point C, and curve AB intersect at point A to the 760 millimeter of Hg. That means it shows same vapor pressure but shows different temperature, that is boiling point values are different. So it is clear from the figure that, आता मला सांगा, समजा इथे आपण 0 कन्सिडर केलं तर इथे असणार टेम्परेचर 50, इथे असणार 100, इथे असणार 200, इथे असणार 250, इथे असणार 300. म्हणजे लेफ्ट टू राईट जशी जशी जागा तशी व्हॅल्यू जास्त असणार. मग अकॉर्डिंग टू द डायग्राम TB0 पेक्षा TB ची व्हॅल्यू जास्त असणार आहे. सो तेच इथे लिहिलंय. TB is greater than that of the TB0 means what boiling point of a solution is greater than that of the boiling point of pure solvent. हे खूप महत्वाचं आहे. इथे जर मिस्टेक झाली तर आन्सर रॉंग येणार. ओके, सो फ्रॉम द फिगर इट इज क्लिअर दॅट डेल्टा TB इज इक्वल टू, कालच्या लेक्चरला आपण हे प्रूफ केलं होतं, TB0 मायनस ऑफ TB. जी व्हॅल्यू लार्जर असेल त्याच्यामधनं, सॉरी इथे येणार TB आणि इथे येणार TB0, जी व्हॅल्यू लार्जर असेल त्याच्यामध्ये स्मॉलर व्हॅल्यू असेल ती मायनस करायची, म्हणजे डेल्टा TB इज इक्वल टू TB मायनस ऑफ TB0. आता हे TB आणि TB0 काय आहे आणि हे डेल्टा TB काय, दिस इज इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन इज डिफाइंड ॲज इट इज द डिफरन्स बिटवीन द बॉइलिंग पॉइंट ऑफ अ सोल्युशन with respect to boiling point of pure solvent. So this is the difference. Okay, so he definition झाली elevation in boiling point. Now from the figure it is clear that again for thermodynamic consideration delta TB is directly proportional to small m, where small m is the molality. आता तुम्हाला माहिती आहे मोलॅरिटी ह्याच्यामधला बेसिक डिफरन्स काय असतो आणि तो आयडेंटिफाय आपण कसा करतो ते तुम्हाला माहिती आहे. ओके, मोलॅरिटी म्हणजे काय, this is the way of expressing the concentration, means amount of solute dissolved in 1 kg of a solvent, then it is considered as a molality. And molarity means what, amount of substance dissolved in 1 liter of the solution. म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये समजा तुम्ही 5 ग्रॅम NaCl 5 ग्रॅम NaCl तुम्ही जर समजा ऍड केला तर त्याची मोलॅरिटी काय असणार, 5 ग्रॅम डिवायडेड बाय 1000 लिटर असणार ना, म्हणजे 1 लिटर म्हणजेच काय, हा तुमचं 1000 cm³ किंवा ml. ओके, सिमिलरली 1 kg ऑफ सॉल्व्हंट म्हणजे किलोग्रॅम मध्ये जेव्हा तुम्ही सॉल्व्हंट युनिट त्याचं ग्रॅम किंवा मिलीग्रॅमच्या ऐवजी किलोग्रॅम घेता त्यावेळी त्याला तुम्ही कन्सिडर करता मोलॅलिटी. So molality, molarity, mole fraction, all these are the ways of expressing the concentration of solution. Okay, so according to thermodynamic consideration delta TB is directly proportional to your molality. मला proportionality sign नको असेल तर मी काय करणार, delta TB is equal to KB into M, where KB is what, where KB is ebuloscopic constant, where KB is ebuloscopic constant. त्याला तुम्ही अल्टरनेटिव्ह वर्ड मध्ये असं म्हणू शकता, इट इज द इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन कॉन्स्टंट. ओके, इब्युलोस्कोपिक म्हणजे काय, ही जी तुम्ही जे आता डिटरमाइन केले ना, डेल्टा TB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू F फ्रॉम थर्मोडायनामिक कन्सिडरेशन असा वर्ड वापरलाय. थर्मोडायनामिक कन्सिडरेशन म्हणजे काय, एक टेक्निक आहे, इब्युलोस्कोपी नावाचं एक टेक्निक आहे. त्या टेक्निक थ्रू तुम्ही हे प्रूफ करू शकता डेल्टा TB ची व्हॅल्यू ही मोलॅरिटी प्रमाणे वाढत जाते किंवा कमी होत जाते. याचं रिझन डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी साइन हे आहे. ओके, आता जर समजा हे इक्वेशन मला रिअरेंज करायचं असेल, इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायची असेल तर मी कशी करणार. सो इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट इज डिफाइंड ॲज इट इज द रेशो ऑफ इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट विथ रिस्पेक्ट टू मोलॅलिटी डेल्टा TB अपॉन स्मॉल m. आता आपण युनिट त्याचं कन्व्हर्जन बघूया. डेल्टा TB म्हणजे टेम्परेचर असणार, कुठलंही टेम्परेचर आयदर डिग्री सेल्सिअस मध्ये असेल अदरवाईज केल्विन मध्ये असेल. सो केल्विन डिवायडेड बाय मोलॅलिटी आपण कशामध्ये एक्सप्रेस करतो, मोल पर केजी, म्हणून मी इथे लिहिले केजी इनवर इंटू मोल. ओके, हा जर वरती, हा डिनॉमिनेटर मध्ये आहे, हा न्यूमरेटर मध्ये, हा जर वरती गेला तर इनवर्स जे साइन आहे -1 रेज टू पॉवर -1 आहे ते 1 मध्ये कन्वर्ट होईल. करेक्ट आहे ना. सो केल्विन किलोग्रॅम आणि मोल रेज टू 1 आहे ते वरती गेल्यावर -1 होईल. सो केल्विन किलोग्रॅम पर मोल इज द युनिट ऑफ इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट. हा VSA चा क्वेश्चन आहे. ओके, व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप मध्ये तुम्हाला सेक्शन ए मध्ये एका मार्कासाठी विचारला जातो, what is the correct unit or suggest the correct unit of ebuloscopic constant. So unit is Kelvin kilogram per mole. Okay, now आपण इथे लिहिलं डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. बट व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ M, मगाशीच म्हटलं 1000, जसं आपण म्हटलं 1 लिटर पाण्यामध्ये किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स विरघळतो त्याला आपण मोलॅरिटी म्हणतो, तसंच 1000 kg मध्ये किती सॉल्व्हंट विरघळतो त्याला आपण म्हणतो मोलॅरिटी. सो M इज इक्वल टू 100,000 इंटू W2 divided by M2 into W1, where W2 be the weight of a solute, W1 be the weight of a solvent, M2 be the molar mass of a solute, and small m be the molality.
So substitute this value of m in this equation. So delta TB is equal to KB आहे तसाच घेतला multiplied by m. m ची व्हॅल्यू किती मिळाली 1000 into W2 divided by M2 into W1. बट आपल्याला डेल्टा टीबीची व्हॅल्यू कॅल्क्युलेटच नाही करायची. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय मोलॅलिटीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, त्याची मोलार मास ऑफ अ सोल्यूट कॅल्क्युलेट करायची, त्याची M2. सो हा M2 मी तिकडे नेला, हा डेल्टा टीबी इकडे आणला, संपला विषय. So M2 is equal to KB into 1000 into W2 divided by delta TB into W1. So by using this formula, if we know the value of KB, W2, W1 and delta TB, you can calculate easily molar mass of a solute. ओके, सो मोलार मास ऑफ अ सोल्यूट तुम्हाला इझिली डिटरमाइन करता येऊ शकते या प्रोसेस मधनं. आणि आय थिंक या वर्षीच्या पेपर मधला हा क्वेश्चन असू शकतो, तुमच्या पेपरला हा येणार क्वेश्चन. याचं रिझन काय, अगोदर याच्या ऑस्मोटिक प्रेशर क्वेश्चन येऊन गेलाय. या वर्षीच्या पेपरमध्ये फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन वरती क्वेश्चन होता. सो इलेव्हेशन बॉइलिंग पॉईंट वरती 3 वर्ष क्वेश्चन आलेलं नाहीये. सो एक्सपेक्टेड असं आहे की तुमच्या इयरला हा क्वेश्चन येईल, हाउ विल यू कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ अ सोल्यूट बाय युझिंग इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. ओके, so in this way you have to calculate the molar mass of a solute by using elevation in boiling point or depression in freezing point. Okay, so this is your second colligative property. इथे तुमच्या टोटल सेकंड colligative property complete होते. नेक्स्ट colligative property is nothing but your depression in freezing point. ते काय आहे ते बघूया, पण त्याच्या अगोदर याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारा. आता सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं जे लर्न करायचं असेल किंवा प्रिपेअर करायचं तर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा हेडिंग पासून न बघता लिहायला स्टार्ट करायचं. मीन्स बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन असं हेडिंग लिहायचं नोटबुक मध्ये आणि हा ग्राफ रीड करायचा चांगला आणि तो न बघता लिहिता येतो का बघायचा. ओके, त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन हे आहे ना, हे 3 पॉईंट्स करायचे, 1 2 3 पॉईंट प्रिपेअर करायचे, लिहून बघायचे, 1 2 3 पॉईंट कंटिन्यू करायचे, 1 2 3 पॉईंट कंटिन्यू करायचे. नंतर काय करायचं, टोटल बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन फर्स्ट पॉईंट टू लास्ट पॉईंट पर्यंत आपल्याला लिहून बघता येतं का बघायचं. नोट्स मध्ये मी ऑलरेडी दिलेलं आहे नोट्सचं प्रेझेंटेशन. ह्या पहिल्या 3 पॉईंट मध्ये ना ह्या डायग्रामचं रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे काय, AB कर्व आहे तो वेपर प्रेशर टेम्परेचर कर्व ऑफ अ सॉल्व्हंट, CD कर्व रिप्रेझेंट्स वेपर प्रेशर टेम्परेचर कर्व ऑफ अ सोल्युशन, सॉल्व्हंटचा कर्व अपर साइडला आहे, सोल्युशनचा कर्व डाऊन साइडला आहे. त्याच्यामध्ये कर्व वेपर प्रेशरची व्हॅल्यू सेम आहे, बट ए आणि सी कडनं जर परपेंडिक्युलर टाकला तर टेम्परेचरची व्हॅल्यू डिफरंट आहे. हे एक्सप्लेनेशन नाही म्हटलं तरी तुमचं हाफ पेज जातं लिहिताना, जवळपास 3 ते 4 पॉईंट त्याच्यामध्ये कव्हर होतात आणि त्यानंतर तुमचं एक्सप्लेनेशन. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी लेंदी असतो आणि मात्र कन्फर्म क्वेश्चन असतो. आणि ज्या स्टुडंटनी प्रिपेअर केलेलं असेल ते क्वेश्चन मोस्ट ऑफ द स्टुडंट ते पेपर अटेम्प्ट करतात, हा पॉईंट कव्हर करतात. ओके, सो प्लीज जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट एखादी गोष्ट प्रिपेअर करत असाल तेव्हा एक लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये येणाऱ्या आधी क्वेश्चन्स काय ते डिटरमाइन करा. मग अशी मी म्हटलं, समजा हा क्वेश्चन 3 मार्काला नाही आला तर एका मार्काला VSC मध्ये येऊ शकतं, व्हॉट इज द युनिट ऑफ KB. म्हणून मी काय केलंय, किंवा डेफिनेशन ऑफ इव्हेरोस्कोपिक कॉन्स्टंट इथेच आहे ना, इट इज द रेशो ऑफ इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट विथ रिस्पेक्ट टू मोलॅलिटी. सो इन दिस वे आधी एक्झामिनर काय विचारू शकतो हे आयडेंटिफाय करून घ्या आणि त्यानंतर तुमचं कॅल्क्युलेशन, त्याच्यानंतर तुमचं डेरिव्हेशन जे काय असेल ते प्रिपेअर करायचे आपल्याला. ओके, सो दिस इज युअर इम्पॉर्टंट पार्ट रिगार्डिंग युअर second qualitative property, that is elevation in boiling point. Now we will move towards third, that is depression in freezing point. काय आहे ते बघूया. त्याच्यानंतर त्याचं एक्सप्रेशन काय आहे, त्याच्यामध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन येतो का, हे सगळं डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे. ओके, व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघत असाल त्यावेळी तो व्हिडिओ पॉज करा, त्याचा स्क्रीनशॉट घ्या, सिम्पल फॉर्म मध्ये लिहिले आणि मग नोट्सशी कम्पेअर करा, म्हणजे तुम्हाला इझी पडेल पेपरमध्ये काय काय लिहायचे ते. बोर्डवरचे कुठलाही क्वेश्चन किंवा कुठलाही पॉईंट रॅन्डमली प्रिपेअर करायला घेऊ नका. म्हणजे फॉर एक्झाम्पल सरांनी सांगितलं 2 दिवसाचं लेक्चर तुम्ही बघितलंच नसेल आणि डायरेक्ट तुम्हाला सरांनी सांगितलं हा क्वेश्चन पेपरमध्ये येतो म्हणून तुम्ही करायला घेतलं तर काही समजणार नाही त्याच्यातलं. ओके, सो प्लीज प्रिपेअर करताना सिक्वेन्शियली करत चला. आणि सोल्युशन हा टॉपिक असा आहे की त्याच्यामध्ये मार्क्स प्रॉपर मिळवायचे जर असतील तर जे मार्क्स तुम्ही प्रिपेअर म्हणजे स्टडी जो जसा करत असाल त्या फॉर्मॅटमध्ये थोडा चेंज करावा लागतो. म्हणजे काय, डेली प्रॅक्टिस वाढवावी लागते, कारण फिजिकल केमिस्ट्रीचा पार्ट आहे आणि ऍक्च्युअली फिजिकल केमिस्ट्रीमध्ये डेरिव्हेशनचा पार्ट जास्त आहे. ओके, सो प्रिपेअर करत असताना एक डोक्यामध्ये फिक्स टेंडन्सी असू दे तुमची की ज्या मधून तुम्हाला हे 3-4 मार्क्स मिळवायचे आहे तो पार्ट. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट दॅट इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, दॅट इज थर्ड क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी. टोटल 4 क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत, म्हणजे तिथे तुमचा टॉपिक कम्प्लीट होईल. ओके,
depression in freezing point. ओके, हे तुमचे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये तेवढंच फक्त कव्हर करूया आपण. याच्यामध्ये काय दिलंय, सगळ्यात पहिल्यांदा आधी फ्रीझिंग पॉईंटची डेफिनेशन लिहायची आणि त्याच्यानंतर डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंटची डेफिनेशन. आता मगाशी बघा, तीन आपण आतापर्यंत क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी बघितल्या. लोअरिंग इन वेपर प्रेशर, हे तुम्हाला समजतं की वेपर प्रेशर लोअर होते कधी, जेव्हा नॉन मोलेटाईल सोल्यूट आपण प्युअर सॉल्व्हेंट मध्ये ऍड करतो त्यावेळी. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं, खालच्या लेक्चरला, की इलेव्हेशन याचा अर्थ ऍडिशन म्हणजे इन्क्रीमेंट. ओके, सो ज्यावेळी तुम्ही नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करता सॉल्व्हंट मध्ये, तेव्हा तुमच्या बॉइलिंग पॉईंटची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते, असं आपण सेकंड पॉईंट मध्ये बघितलं. आता आपण म्हणतो डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट, याचा अर्थ काय असणार, ज्यावेळी प्युअर सॉल्व्हंट असेल, जेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करता, तेव्हा फ्रीझिंग पॉईंटची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. फ्रीझिंग पॉईंटची व्हॅल्यू काय होत जाते, लेस होत जाते, कमी कमी होत जाते. म्हणजे अकॉर्डिंग टू दॅट कॉन्सेप्ट, सगळ्यात पहिल्यांदा फ्रीझिंग पॉईंटची डेफिनेशन काय, द टेम्परेचर ॲट विच सॉलिड अँड लिक्विड फेज आर इन एक्झिस्टिंग इक्विलिब्रियम. बघा मी काय म्हणतो, बेस्ट लक्षात ठेवायचं, फ्रीझिंग म्हणजे काय होतं, लिक्विड वॉटर, आईस क्यूब ट्रे मध्ये वॉटर घेतला आणि तुम्ही जर फ्रीज करायला ठेवला, त्याचं कन्वर्जन सॉलिड मध्ये होतं, म्हणजे आईस मध्ये होतं, बरोबर ना. मग त्यालाच आपण कन्सिडर करतो फ्रीझिंग पॉईंट. सो द टेम्परेचर ॲट विच solid phase and liquid phase of any system are in equilibrium condition, then that point is called as the freezing point of the solution. Okay, now what is meant by depression in freezing point? So depression in freezing point means what? It is the difference between the freezing point of pure solvent with respect to freezing point of a solution. Okay, what is the basic difference between freezing point depression? Freezing point depression is nothing but it is the difference between freezing point of pure solvent with respect to freezing point of a solution. आता जरा कन्फ्युजन दूर करा. मगाशी आपण डेल्टा टीबी घेतलेला ना, त्याच्यामध्ये असं होतं टीबी मायनस टीबी झिरो. ओके, आणि आता आपण फ्रीझिंग पॉईंट घेतोय, त्याच्यामध्ये असं लिहितोय टीएफ झिरो मायनस ऑफ टीएफ, वेअर एफ स्टँड फॉर फ्रीझिंग अँड टी स्टँड फॉर टेम्परेचर. हे एक्झॅक्टली करेक्ट आहे, कारण त्या दोन्ही प्रोसेस डिफरंट आहे. बॉइलिंग मध्ये हीट जास्त असते, फ्रीझिंग मध्ये हीट कमी असते, आणि त्यामुळे तुम्हाला दोन्ही इक्वेशन डिफरंट फॉर्मॅटमध्ये मिळतात. ओके, सो अकॉर्डिंग टू, हे जर कम्प्लीट झालं आपलं, सो अकॉर्डिंग टू द depression in freezing point, according to the thermodynamic consideration, depression in freezing point is defined as it is the difference between
फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट विथ रिस्पेक्ट टू फ्रीजिंग पॉईंट ऑफ अ सोल्युशन. हे खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये मिस्टेक होता कामा नये. तुम्ही जेव्हा प्रिपेअर करत असाल कुठलीही गोष्ट, जेव्हा तुम्ही प्रिपेअर करायला घेता तेव्हा एक लक्षात ठेवायचं, त्याच्या मागचा बेसिक डिफरन्स जो आहे, बेसिक मिनिंग आहे त्याच्या मागचं, ते समजायला पाहिजे आपल्याला. ओके, तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रिपेअर करायला लागेल आणि डायग्राम ड्रॉ करायचं. डायग्राम मध्ये काय दाखवलंय बघूया. AB कर्व आहे याच्यामध्ये, हा आहे वेपर प्रेशर टेम्परेचर कर्व. म्हणजे पहिल्या पॉईंट मध्ये तुम्ही लिहिणार दिस इज अ वेपर प्रेशर टेम्परेचर कर्व ऍज अ शोन इन द फिगर. ओके, सेकंड पॉईंट कर्व AB. कर्व AB मध्ये काय दिसतंय बघा. कर्व AB रिप्रेझेंट सॉलिड सॉल्व्हंट. याचा अर्थ काय, आधी वॉटर असणार आणि त्याचं कन्व्हर्जन प्युअर फॉर्म मध्ये सॉल्व्हंट वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असेल, आईस क्यूब मध्ये होत असेल. ओके, सो इट इज अ सॉलिड सॉल्व्हंट. ओके, सिमिलरली जेव्हा सॉलिड सॉल्व्हंट मध्ये आपण लिक्विड सॉल्व्हंट ऍड करतो, म्हणजे एक्सेस ऑफ वॉटर ऍड करतो, तो कर्व CD रिप्रेझेंट दिस C अँड दिस D. हा आहे A आणि हा आहे B. इथपर्यंत हा स्टॉप झाला कर्व. आता CD कर्व स्टार्ट झाला, तो काय आहे, कर्व CD रिप्रेझेंट्स द वेपर प्रेशर टेम्परेचर कर्व फॉर लिक्विड सॉल्व्हंट. ओके, सिमिलरली कर्व EF represents the vapor pressure temperature curve of a solution. ओके, वेपर प्रेशर टेम्परेचर कर्व ऑफ अ सोल्युशन. आता हे 3 पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत, ते कम्प्लीट झाले की त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येईल तुमचा, दॅट इज ऍट पॉईंट E. बघा मी काय सांगतोय, खूप महत्वाचा पॉईंट आहे. ऍट पॉईंट E हा विसरायचा नाही एक्सप्लेनेशन मध्ये लिहिताना. E पॉईंटला एक्झॅक्टली काय काय होतंय जरा सांगा. E पॉईंटला काय होतंय, ज्यावेळी E हा पॉईंट इंटरसेक्ट होतोय, दिस इज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ अ सोल्युशन. बघा, सॉलिड सॉल्व्हंट इथे संपतो आणि इथूनच सोल्युशन मध्ये कन्व्हर्जन झालं, म्हणजे ई ला काय होतं, सोल्यूट आपण ऍड करतो असं म्हणू शकतो. सो पॉईंट E रिप्रेझेंट द फ्रीजिंग पॉईंट ऑफ अ सॉल्व्हंट. क्वेश्चन पेपर मध्ये देतील, एक डायग्राम देतील आणि त्याच्यावर सांगतील ABCD हे मेन्शन केलेलं असेल, तुम्हाला फिलअप करायचं असेल. कर्व E रिप्रेझेंट, कर्व A रिप्रेझेंट, कर्व B रिप्रेझेंट, असं 3 मार्काचा क्वेश्चन सुद्धा विचारतात ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. तो लक्षात ठेवा. कर्व ऍट पॉईंट E वॉटर गेट कन्वर्टेड इनटू दॅट इज आईस. ओके, सॉलिड फॉर्म मध्ये तो एक्झिस्ट असेल, ज्याला आपण कन्वर्जन म्हणतो आईस. ओके, इफ वी प्लॉट दिस इज युअर टेम्परेचर, टेम्परेचर ऑन एक्स एक्सिस इट इज अ टेम्परेचर. सो अगेन अकॉर्डिंग टू द थर्मोडायनामिक कन्सिडरेशन, आपण सगळं एक्सप्लेनेशन केल्यानंतर आपण सुरुवात काय करतो, अकॉर्डिंग टू द थर्मोडायनामिक कन्सिडरेशन. मग अशी डेल्टा टीबी होता, आता काय लिहिणार तुम्ही, डेल्टा TF इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अगेन M. M स्टँड्स फॉर व्हॉट, मोलॅलिटी. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी मध्ये डिफरन्स आहे, सो प्लीज कन्फ्युजन नको त्याच्यामध्ये. सिमिलरली डेल्टा TF, मला प्रपोर्शनॅलिटी साईन नकोय, मी इक्वल टू साईन घेणार, कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करणार आणि ऍज इट इज बाकीचा पार्ट लिहिणार. तर KF इज इक्वल टू व्हॉट, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. याला काय म्हटलं जातं, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. ओके, मग अशा होता एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट, याला फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट सुद्धा कन्सिडर केलं जातं, अदरवाईज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. आता मला समजा KF ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणे, फ्रीजिंग क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू डिटरमाइन करायची असेल, सो इट इज द रेशिओ ऑफ डेल्टा TF अपॉन M. ओके, या पॉईंट मध्ये काय आलं, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज इक्वल टू, इट इज द रेशिओ ऑफ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट विथ रिस्पेक्ट टू युअर मोलॅलिटी. सो इफ वी कॅल्क्युलेट द युनिट ऑफ KF, डेल्टा TF ची व्हॅल्यू काय येणार, केल्विन अगेन, आणि मग युनिट येणार किलोग्राम इनवर्स into mole, that is Kelvin kilogram per mole. This is the unit of again cryoscopic constant. म्हणजे ebuloscopic constant and cryoscopic constant चे युनिट काय असणार तुमचं, सेम असेल. ओके, त्याच्यामध्ये काही चेंज नसणार. आता आपल्याला माहिती आहे M ची व्हॅल्यू काय होती, मग अशी दिलेली M ची व्हॅल्यू होती 1000 into W2 divided by M2 into W1. हे लर्नच करून ठेवा, लागणार प्रत्येक ठिकाणी M ची व्हॅल्यू. सो M ची व्हॅल्यू वरच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया. डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. M ची व्हॅल्यू किती आहे, 1000 इंटू W2 डिवायडेड बाय M2 इंटू W1. ओके, बट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे M2, सो M2 इकडे आणूया लेफ्ट साइडला. सो M2 इज इक्वल टू व्हॉट, KF इंटू 1000 इंटू W2 divided by delta TF multiplied by W1. So if we know the value of cryoscopic constant, 1000 is a constant, W2 means weight of a solute, delta TF means the depression in freezing point, and W1 means weight of a solvent, then you can calculate the molar mass of a solute easily. Okay,
मोलार मास ऑफ सोल्यूट कसं डिटरमाइन करायचं, या फॉर्मॅटमध्ये तुम्ही मोलार मास ऑफ सोल्यूट डिटरमाइन करू शकता. सो ऑलवेज लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला कुठलाही पार्ट म्हणजे तुमच्या रेग्युलर सिलेबस मधला डेरिव्हेशनचा कुठलाही पार्ट जेव्हा कॅल्क्युलेट करायचा असेल, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचं जेव्हा तुम्ही मिनिंग लिहिता, हे जर तुम्हाला माहिती असेल, लेटर सिम्बॉल डी हे म्हणजे काय आहे, डी इथे काय होत असणार, सो लिक्विड सॉल्व्हंट इथे असणार, डी पॉईंटला लिक्विड फक्त प्रेझेंट असेल, सॉलिड प्रेझेंट नसणार. हे सॉलिड सॉल्व्हंट आहे, हे लिक्विड सॉल्व्हंट आहे, याचं कॉम्बिनेशन म्हणजे मधली फेज ई टू बी, आणि या ई टू बी फेज मध्ये सोल्युशन जनरेट व्हायला स्टार्ट होतं आणि मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सॅच्युरेशन लेवल तिथे असेल. सो M2च्या फॉर्म्युलावरती तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन येतो मोलार मास डिटर्मिनेशन वरती, ॲज वेल एज तुम्हाला असाही क्वेश्चन विचारतात कॅल्क्युलेट करायला. तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू देतात, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू, वेट ऑफ सोल्यूट देतात, वेट ऑफ सॉल्व्हंट देतात, आणि डेल्टा टीएफच्या ऐवजी तुम्हाला फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट आणि फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन देतात. तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असणार, डिफरन्स घ्यायचा, मग डेल्टा टीएफ मिळणार आणि ती आलेली व्हॅल्यू असेल ती याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायची, त्याच्यावरनं तुम्ही M2 कॅल्क्युलेट करू शकता. बट मोलार मास ऑफ सोल्यूट साठी क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन कन्फर्म असतो, प्रॉब्लेम न्यूमेरिकल. ओके, सो आय थिंक गेल्या वर्षी फ्रीजिंग पॉईंट साठी तुम्हाला थिअरी आली होती, डेरिव्हेशन आलं होतं. आय थिंक या वर्षी तुम्हाला त्याच्यावरती त्याच फॉर्म्युलावरती प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, सो प्लीज प्रिपेअर करताना पॉईंट वाईज सगळं प्रिपेअर करा आणि ऑप्शनला काही टाकू नका. ओके, मी या टॉपिकवरचे मला वाटतं PYQ जे आहेत सोल्युशनचे ते मी ऑलरेडी अपलोड केले तुमच्या स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये. जस्ट गो थ्रू इट, इम्पॉर्टंट आहे तो पार्ट सगळा, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रिपरेशनला स्टार्ट करा. टायमिंग वेस्ट करू नका, खूप सारा टाइम वेस्ट होतो तुमचा. आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की आता स्टडी नेमकं काय करायचं हेच सुचत नाही, म्हणून मी आधीच हे क्लिअर करतोय, जो पार्ट घेतला इथे बोर्डवरती तेवढंच सफिशियंट आहे स्टेट बोर्डला, एक्स्ट्रा काही लिहू नका. आणि पॉईंट वाईज रायटिंग ठेवा. 3 मार्क्ससाठी 6 पॉईंटचा क्वेश्चन आहे, हे आपले 5 पॉईंट कव्हर झाले आणि याला 1 मार्क असणार तुमचा. ओके, हे आपले 5 पॉईंट आहेत, याला हाफ मार्क असतो, म्हणजे 1.5 मार्क होणार तुमचं, 2-2.5 मार्क होणार, आणि याला 1 मार्क असेल. काही वेळा 3.5 मार्क, काही वेळा डायग्रामला हाफ मार्क, काही वेळा डायग्रामला 1 मार्क देतात. ओके, मार्किंग स्कीम फक्त बदलते पण आन्सर सेम राहते, हे लक्षात ठेवायचं कायम. सो आता तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये काय क्वेश्चन विचारतील, विच अमॉंग द फॉलोइंग 2 प्रॉपर्टीज शोज सिमिलर युनिट. ओके, आता इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट साठी आपले युनिट सेम होतात, दॅट इज केल्विन किलोग्राम पर मोल. वेपर प्रेशर आणि इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटचं युनिट डिफरंट होतं, बरोबर आहे ना. सिमिलरली इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आणि वेपर प्रेशरचं ऑस्मोटिक प्रेशरचं सुद्धा युनिट डिफरंट आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आणि इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट या 2 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मात्र युनिट सेम तुम्हाला दिसतं, ऑब्झर्व करता येतं. ओके, ठीक आहे. 5 मिनिटं मी स्टॉप करतोय, थोडा वेळ. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन ठेवा, जर स्क्रीनशॉट घ्यायचा नसेल काहीच प्रॉब्लेम नाही, आपण पुढचा पॉईंट कंटिन्यू करूया. रेकॉर्डिंग जेव्हा चालू आहे, रेकॉर्डिंग स्टॉप झाल्यानंतर सुद्धा तुम्ही रेकॉर्डिंग चालू असताना ते पॉज करू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त तुम्ही ती इन्फॉर्मेशन शेअर नाही करू शकत, म्हणजे जरी तुम्ही स्क्रीनशॉट घेतला आणि तुम्ही दुसऱ्याला सेंड करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा दुसऱ्याला सेंड होत नाही. ओके, ऍपमधून हे लक्षात ठेवा. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आणि इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट हा पार्ट आपला कव्हर झाला इथे. नेक्स्ट आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, दॅट इज ऑस्मोटिक प्रेशर. लास्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ युअर सोल्युशन टॉपिक, दॅट इज 4th कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आता या प्रॉपर्टीसाठी खूप इम्पॉर्टंट किंवा काही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, हा कॅल्क्युलेशनचा असा फॉर्म्युला आहे, M2 वर कसा कॅल्क्युलेट करायचा वगैरे हा फॉर्म्युला आहे, पण त्याही पेक्षा इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे काय, एक 3 डेफिनेशन्स आहेत सोल्युशन्सच्या. त्या सोल्युशन्सच्या डेफिनेशन काय काय आहेत ते बघूया आणि त्याच्यानंतर आपण ऑस्मोटिक प्रेशरकडे मूव्ह होऊया. आधी सगळ्यात पहिल्यांदा सोल्युशन्सच्या 3 टाइप्स कुठले असतात ऑन द बेसिस ऑफ ऑस्मोटिक प्रेशर. फर्स्ट वन इज on the basis of osmotic pressure, solutions are classified into hypertonic solution, hypertonic. Second is a hypotonic, and third one is isotonic. ओके, मी काय सांगतोय ते बघा. हायपरटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन आणि आयसोटोनिक सोल्युशन. आता लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये मी प्रत्येक ठिकाणी मी 2-2 बिकर ड्रॉ करतोय. ह्याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन ठेवलेली आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण एक्सप्रेस करूया आणि त्यानंतर आपल्याला समजेल. ओके, हे 2 बिकर आहे, 2-2 बिकर आहे प्रत्येकाच्या अंडर. हायपरटोनिक म्हणजे काय, हायपोटोनिक म्हणजे काय आणि आयसोटोनिक म्हणजे काय. कन्सिडर करूया या सोल्युशन, ह्या सोल्युशन, हा बिकर आहे ए, हा आहे बी, हा आहे ए बी, ए आणि बी. जर समजा याच्यामध्ये
सोल्युशन मी काहीतरी फिलअप केलंय, याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला मिळत असेल समजा 0.2 मोलार. ओके, एचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला मिळतंय 0.2 मोलार CuSO4 कॉपर सल्फेट याच्यामध्ये ठेवलं, 0.2 मोलार कॉपर सल्फेट सोल्युशन. आणि बी या बीकर मध्ये कन्सिडर करूया, आपण कन्सिडर केलंय 1.2 मोलार कॉपर सल्फेट सोल्युशन. ओके, आता ह्याच्यावर डेफिनेशन कशी करायची, विच सोल्युशन इज अ हायपरटोनिक अँड विच सोल्युशन इज अ हायपोटोनिक. सो द सोल्युशन विच कंटेन higher value of osmotic pressure as well as the concentration. बघा मी काय सांगतोय, the solution which contain higher value of concentration of the solution. Hypertonic म्हणजे काय बघा, मी एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो. ह्या दोघांमध्ये समजा मी सेम CuSO4 चं कॉन्सन्ट्रेशन घेतलं तर त्याला आयसो म्हणायचं. आपण ऑलवेज असं म्हणतो ना, कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला पण डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. सो काय जिथे जिथे सिमिलर असा वर्ड येईल ते लक्षात ठेवायचं, आयसो हा वर्ड यूज केला जातो. सेम मीन्स आयसो. ओके, असं लक्षात ठेवायचं. सो हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे काय, ज्या दोन सोल्युशन पैकी ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर हायर असेल त्याला म्हणायचं हायपरटोनिक सोल्युशन. आता मी ते कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर केलंय. ऑलवेज ऑस्मोटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ऑस्मोटिक प्रेशर रिप्रेझेंट केलं जातं पाय या सिम्बॉलने. इथे मॅथ्स मधला पाय कन्सिडर करायचा नाही, दॅट इज 22/7 और 3.1414 असं काही कन्सिडर करू नका. ऑस्मोटिक प्रेशर इज इक्वल टू CRT, हे लक्षात ठेवायचं फॉर्म्युला. हे आपण प्रूफ करणार आहोत, आपण काय करणार आहोत ते बघूया नंतर. फक्त आधी लक्षात ठेवा, द टू सोल्युशन्स हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर देन इट इज कन्सिडर्ड ॲज अ आयसोटोनिक सोल्युशन. म्हणजे ह्याचं ब्रॅकेटमध्ये लिहू शकता सेम ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे ह्याच्यामध्ये समजा 0.5 मोलार ZnSO4 असेल, ZnSO4 त्याच्यामध्ये पण 0.5 मोलार CuSO4 असणार. ही दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे म्हणून तो आयसोटोनिक सोल्युशन. ओके, आता मी या केसमध्ये काय करतो, इथे हीच सोल्युशन आहे ना ते ए बीकर मध्ये घेतो, 1.2 मोलार ऑफ CuSO4 आणि इथे घेतलंय मी 0.2 मोलार ऑफ CuSO4. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू लेस होती, बी ची व्हॅल्यू ग्रेटर होती. ओके, सो सेकंड बीकर इज अ ग्रेटर, सो इट इज हायपरटोनिक. हा जो सेकंड बीकर असेल तो हायपरटोनिक असणार. म्हणजेच काय, द सोल्युशन, द टू सोल्युशन्स विच हॅव्हिंग highest value of osmotic pressure as well as a concentration, then that compound or that solution is considered as a hypertonic solution. म्हणजे ज्या दोघांची व्हॅल्यू सेम असते तेव्हा आपण म्हणतो आयसोटोनिक. ह्या दोघांमध्ये समजा ज्याची व्हॅल्यू जास्त असते तो असणार हायपर. आपण म्हणतो ना, तू उगाच हायपर का होतोस, असं आपण एखाद्या फ्रेंडला किंवा आपण घरात कोणाला म्हणतो. हायपर होणे म्हणजे काय होणं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, म्हणजे तो चिडतो लगेच, आपल्याला समजतं. तो तसंच आहे, हायपरटोनिक मध्ये आपण काय कन्सिडर करतो, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तो. आणि आता ह्या प्रोसेसमध्ये काय झालंय, 1.2 मध्ये ह्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणजे हा हायपरटोनिक असणार, रिमेनिंग असणार तर कोण असणार, हायपोटोनिक. म्हणजे ज्या टू सोल्युशन्स पैकी ज्याचं सोल्युशन लेस असेल, कमी असेल, त्या कॉन्सन्ट्रेशन जे कमी असेल किंवा ऑस्मोटिक प्रेशर कमी असेल त्याला म्हणायचं हायपोटोनिक सोल्युशन. ओके, आता मी ह्या ज्या डेफिनेशन बीकरवरनं ड्रॉ करून बघितलंय ते फक्त वर्ड मध्ये एक्सप्लेन करतो, पेपरमध्ये डायग्राम ड्रॉ करायची काही गरज नाही, फक्त डेफिनेशन लिहायची. व्हॉट इज मीन बाय आयसोटोनिक सोल्युशन? So the two or more solutions which having same osmotic pressure are called as the isotonic solution. Repeat करतो definition. Isotonic म्हणजे काय? The two or more solutions having same osmotic. Two or more म्हणजे काय, समजा 5 सोल्युशन्स आहेत आणि प्रत्येकाचं ऑस्मोटिक प्रेशर पण सेमच आहे, 0.5, 0.5, 0.5, 0.5 आणि 0.5. तर सगळ्या ऑस्मोटिक प्रेशर जर सेम असेल तर म्हणायचं आयसोटोनिक सोल्युशन. ओके, इफ टू सोल्युशन्स हॅव्हिंग अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर, म्हणजे हे अनइक्वल आहे. इथे मी कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटीच्या फॉर्मॅटमध्ये घेतले, पण कॉन्सन्ट्रेशन हे ऑलवेज अँड ऑलवेज ऑस्मोटिक प्रेशर बरोबर कमी होतं किंवा वाढतं. कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असेल तर ऑस्मोटिक प्रेशर पण वाढणार, कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं असेल तर ऑस्मोटिक प्रेशर कमी होणार. सो अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट, ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, ऑस्मोटिक प्रेशर जास्त असेल, त्याला कन्सिडर करायचं हायपरटोनिक सोल्युशन. आणि ज्याच्यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर स्मॉल असेल, लेस असेल, त्याला कन्सिडर करायचं हायपोटोनिक सोल्युशन. म्हणजे एकदम सांगायचं झालं तर आपल्याकडे 3 बीकर सफिशियंट आहेत. एका बीकर मध्ये सेम ऑस्मोटिक प्रेशर कंटेनिंग 2 सोल्युशन असतील तर ते आयसोटोनिक सोल्युशन असणार. ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन हायर आहे ते हायपरटोनिक, आणि ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन किंवा ऑस्मोटिक प्रेशर लेस असेल त्याला हायपोटोनिक असे वर्ड वापरले जातात. मला वाटतं प्रिव्हियस म्हणजे आता 2021-22 जो पेपर झाला त्याच्या अगोदर कोविडमुळे पेपर कुठलाच झाला नव्हता, बरोबर आहे. त्याच्या अगोदरच्या इयरला हा क्वेश्चन आला होता, डिफाईन हायपरटोनिक, हायपोटोनिक आणि आयसोटोनिक सोल्युशन. 3 डेफिनेशन 3 मार्काला आलेल्या होत्या. ओके,
त्यामुळे प्लीज महत्वाचा पार्ट आहे. म्हणून मी म्हटलं प्रत्येक वर्षी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ते विचारतातच, कारण त्याला वेटेज आहे. ओके, ते महत्वाचा पार्ट आहे, कारण लॅबमध्ये आज सुद्धा ह्या सिस्टीम्स या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज यूज केल्या जातात फॉर डिटर्मिनेशन ऑफ अ मोलार मास ऑफ अ सोल्यूट विच इज डिझॉल्व्ड इन द पर्टिक्युलर अमाउंट ऑफ अ सॉल्वंट. ओके, सो हे इम्पॉर्टंट पार्ट आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही काही मिस्टेक करू नका. इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो त्याच्यावेळी प्रिपेअर करत त्याला. ठीक आहे, इथपर्यंतचा पार्ट जर कम्प्लीट झाला असेल तर नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करूया. दॅट इज what do you mean by how will you determine the M2 molar mass of a solute by using this osmotic pressure value. ओके, बघूया काय ते. छोटंसं डेरिव्हेशन आहे, पण 2 मार्क्स साठी पेपरमध्ये विचारतात. काही वेळा त्याच्यावरती प्रॉब्लेम सुद्धा विचारतात. I इज इक्वल टू CRT या फॉर्म्युल्यावरती प्रॉब्लेम विचारला जातो 2 मार्क्स साठी, आणि त्याला हायपरटोनिक, हायपोटोनिक किंवा आयसोटोनिक पैकी एखादी कुठली तरी डेफिनेशन विचारतात. म्हणजे कंटिन्यू तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता अटेम्प्ट करताना. 2+1 वगैरे या फॉर्मॅटमध्ये तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. ओके, ठीक आहे, स्टार्ट करूया. डिटर्मिनेशन ऑफ मोलार मास ऑफ अ सोल्यूट. डिटर्मिनेशन ऑफ मोलार मास ऑफ सोल्यूट. मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर. ओके, सो आता आपण इक्वेशन काय बघितलं, पाय इज इक्वल टू सी. सी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स मीन्स कॉन्सन्ट्रेशन, आणि कॉन्सन्ट्रेशन कसं आपण रिप्रेझेंट करतो, नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम इंटू RT. मग अशी आपण घेतलेलं पाय इज इक्वल टू सी इंटू RT, बरोबर आहे. सो सी चा फुल फॉर्म काय, सी म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन. सी मीन्स व्हॉट, कॉन्सन्ट्रेशन. आणि कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला काय, N2 डिवायडेड बाय V. दिस इज द फॉर्म्युला, दॅट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट divided by volume. So it is nothing but your concentration of the solution. Okay, so N2 by V म्हणजे तुमचं काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. पुढचा पार्ट काय असेल मग, N2 by V हे आपण कॉन्सन्ट्रेशन कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो, आयदर मोलॅरिटी. so मी इथे कन्सिडर करतो मोलॅरिटी असेल. सो पाय इज इक्वल टू एम. एम म्हणजेच काय, मोलॅरिटी, आणि मोलॅरिटी म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, N2 by V. फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं एवढंच. ओके, पाय इज इक्वल टू एम इंटू RT. आणि आता या टाईपच्या क्वेश्चन मध्ये काय असतं, आर आणि टीच्या व्हॅल्यू कॉन्स्टंट असतात, त्यामुळे तुम्हाला ते पाठ पाहिजे. आर ची व्हॅल्यू किती असते, गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते, 8.314 इंटू दॅट इज जूल पर केल्विन पर मोल. दिस इज द युनिट ऑफ आर, दॅट इज गॅस कॉन्स्टंट, आणि ते इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला याच्यातनं एक गोष्ट माहितीये, N2 ची व्हॅल्यू माहितीये, बट N2 इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय M2, बरोबर आहे ना. कालच्या आपण लेक्चरला हे बघितलं होतं, N2 म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स, आणि ते कसे कॅल्क्युलेट करायचे, वेट ऑफ अ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ अ सोल्यूट. सो सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू ऑफ N2 इन दिस इक्वेशन. ओके, सो पाय इज इक्वल टू N2 म्हणजे W2 RT डिवाइडेड बाय M2 इंटू V. ओके, M2 इंटू V. पण आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मोलार मास ऑफ अ सोल्यूट, आणि मी काल सांगितलं होतं मोलार मास साठी आपण सिम्बॉल यूज करतो M, आणि जर सोल्यूट वर्ड यूज केला तर 2 यूज करायचा, आणि सॉल्व्हंट यूज केला तर 1 यूज करायचा लेटर. ओके, सो म्हणजे आपल्याला M2 कॅल्क्युलेट करायचं आहे, फक्त इक्वेशन रिअरेंज करूया. सो M2 इज इक्वल टू W2 RT डिवायडेड बाय पाय इंटू V. फ्रॉम दिस यू कॅन कॅल्क्युलेट, इफ वी नो द व्हॅल्यू ऑफ वेट ऑफ अ सोल्यूट, R means gas constant value, T with the temperature in degree Celsius or Kelvin, pi with the osmotic pressure, and V with the volume in centimeter cube or dm cube, that is liter, then you can easily calculate molar mass of a solute by using expression. Okay, so in this way एक simple 2 marks derivation आहे, फक्त प्रॉब्लेम कुठे होतो, pi is equal to CRT माहिती असतं. ओके, कॉन्सन्ट्रेशन, पण कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, मोलॅरिटी, मोल फ्रॅक्शन. तर त्यातला एक कुठला तरी घ्या, मोलॅरिटी घेऊया, कारण मोलॅरिटी रिलेट करते फक्त आणि फक्त ऑस्मोटिक प्रेशर बरोबर, आणि मोलॅरिटी रिलेट करते रिमेनिंग तीनही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी सोबत. हा क्वेश्चन प्रिव्हियस ओल्ड पेपर मध्ये CET ला येऊन गेलाय. ओके, विच अमॉंग द फॉलोइंग क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी इज रिलेटेड विथ द मोलॅरिटी. आन्सर होतो ऑस्मोटिक प्रेशर, कारण आपण त्याच्यामध्ये M कन्सिडर करतो. कॅपिटल M म्हणजे मोलॅरिटी, आणि स्मॉल m म्हणजे मोलॅलिटी, हे लक्षात ठेवा. कॅपिटल M म्हणजे मोलॅरिटी, डिफरन्स फक्त स्पेलिंग मध्ये आर आणि एल एवढाच डिफरन्स आहे, बाकी काही नाही. ओके, सो याच्यावरून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता, मोलार मास ऑफ अ सोल्यूट डिटरमाइन करू शकता, किंवा कॅल्क्युलेट पण करू शकता. ओके, सो इथे हा जो पार्ट तुमचा आहे, इथपर्यंत तुमच्या 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज कम्प्लीट होतात. त्याच्यानंतर तर छोटीशी कन्सेप्ट आहे, ती रिव्हर्स ऑस्मॉसिस अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट.
ओके, पण थेरॉटिकल पार्ट आहे त्यामुळे आता लगेच मी नाही कंटिन्यू करणार आहे. मी आधी काय करणार आहे, सगळ्याची रिव्हिजन घेऊया आणि त्याच्यानंतर पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. पहिल्यांदा आपण आज टोटल या टॉपिकमध्ये सोल्युशन या टॉपिकमध्ये काय काय बघितलं ते फक्त विदिन 5 मिनिट मध्ये आपण डिस्कस करूया आणि त्याच्यानंतर फर्दर पुढचा जो पार्ट आहे तो डिस्कस करूया. आणि याच्यामध्ये न्यूमेरिकल कंपल्सरी येतं आणि एक तरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी येते. त्यामुळे जर समजा तुम्ही विचार करायला गेलात की अकॉर्डिंग टू मार्किंग स्कीम आणि सिलेबस लेंथ किंवा सिलेबस स्ट्रेंथ काय काय आहे, तर सिलेबस भरपूर जास्त आहे आणि त्या मानाने क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन कमी आहेत. त्यामुळे एक्झामिनरला चान्स भरपूर आहे. समजा हा क्वेश्चन नाही टाकायचा तर दुसरा ऑप्शन भरपूर आहे. पण आपल्याला ऑप्शन नसणे कारण आपल्याला एक क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी प्रॉपर लिहावी लागते आणि त्याच्यामध्ये एक जरी कन्सेप्ट इकडे तिकडे झाली तरी मिस्टेक होऊ शकते. म्हणून मी सगळ्यात सुरुवातीला हा टॉपिक मुद्दाम घेतला. याचं रिझन हे आहे की सॉलिड स्टेट पण मी पहिला टॉपिक अजून घेतलेला नाही. याचं रिझन काय, सॉलिड स्टेट हा टॉपिक खूपच लेंदी आहे ऍज कम्पेअर्ड टू मार्क्स. 3 मार्क्सचा फक्त क्वेश्चन येतो आणि तो क्वेश्चन हा आय थिंक डिफेक्ट वरती असतो. ओके, जनरली. बट ऑक्टोबरचा पेपर झाल्यानंतर आपल्याला कन्फर्म आयडिया येते की बाबा कुठला क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन येऊ शकेल वगैरे. मी तुम्हाला म्हणून टॉपिक वाईज टेस्ट पाठवतोय. टॉपिक वाईज टेस्ट ज्या तुम्हाला मी अपलोड करून देतोय त्या सगळ्याच्या सगळ्या टॉपिक वाईज टेस्टची क्वेश्चन आणि आन्सर्स लर्न करा अगोदर. तुम्ही लर्न करत नाही आहात. ओके, तुम्ही काय करताय, सरळ ऍज इट इज जे क्वेश्चन एमसीक्यू बेस आहे त्याच्यामध्ये टेस्ट देता, सबमिट करता, जे काही मार्क्स कमी जास्त असतील त्याच्यावरती वर्क अजिबात करत नाही आणि नंतर म्हणता पुढच्या टेस्टला मार्क्स मिळेल. पण आत्ताच्या झालेल्या टेस्टला जे क्वेश्चन चुकले त्याची करेक्ट आन्सर तर मिळाली पाहिजे. समजा त्यातलाच एखादा क्वेश्चन पडला पेपरमध्ये तर तुम्हाला त्याचं करेक्ट आन्सरच माहिती नसणार. सो बेटर वे टेस्टचा यूज बेनिफिट करायला घ्यायचा आहे तो काय करायचा, पॉझिटिव्हली घ्यायचा आहे. ओके, पॉझिटिव्हली इन द सेन्स तुम्ही प्रिपेअर करत असताना असं प्रिपरेशन तुमचं स्ट्रॉंग असायला पाहिजे या फॉर्मॅटमध्ये की कुठलाही क्वेश्चन त्याच्यावरचा आला तरी आपल्याला अटेंड करता आला पाहिजे. ओके, आणि 3 मार्कासाठी लार्ज वेटेजचे टॉपिक जास्त करण्यात पॉईंट नसतो. तिथे स्मॉल वेटेजचे टॉपिक आणि छोट्या छोट्या कॉन्सेप्ट आता मग अशी म्हटलं मी 3 डेफिनेशन आलेले, हायपरटोनिक, हायपोटोनिक आणि आयसोटोनिक. बेटर वे असं पण टाकू शकला असता ना एक्झामिनर, हायपरटोनिक सोल्युशन, आयडियल सोल्युशन, आणखीन एखादी दुसरी कॉन्सेप्ट देतील, हेनरी लॉ अगोदर आपण बघितलं होतं किंवा रावल्ड्स लॉ, ते लिहू शकलो असतो. पण त्यांनी तसं केलेलं नाहीये किंवा स्टेट द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द सोल्युबिलिटी ऑफ अ सोल्यूट असं विचारलेलं नाही. याचं रिझन काय, त्यांना एकच कन्सेप्ट 3 मार्काला विचारायचे. म्हणजे ते आयदर फ्रीजिंग पॉईंट विचारू शकतात, ऑस्मोटिक प्रेशर, बॉइलिंग पॉईंट किंवा रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. पण येणार एवढं कन्फर्म आहे. त्यामुळे चारही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी जरा रिवाइज करूया आणि मग पुढचा स्टडी करूया. पहिल्यांदा आपण बघितलेलं सोल्युशन या टॉपिकमध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंटचे डेफिनेशन. सोल्यूट म्हणजे काय, सॉल्व्हंट म्हणजे काय, त्याची डेफिनेशन बघितली. ऑन द बेसिस ऑफ फिजिकल नेचर और फिजिकल स्टेट्स ऑफ अ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, हाऊ सोल्युशन्स आर क्लासिफाईड इंटू 9 वेरियस क्लासेस विथ इट्स एक्झाम्पल, हे डिस्कस केलं होतं. एक चार्ट काढला होता. मला वाटतं स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये त्याच्या नोट्स पण मी अपलोड केले, सो तुम्ही जस्ट चेक करू शकता ते. ओके, नेक्स्ट पार्ट आपण असा डिस्कस केला होता, दॅट इज त्याच्या पुढचाच पार्ट आहे. त्याच्यामध्ये असं डिस्कस केलं होतं टोटल जो काय आतापर्यंतचा झालेला सगळा पार्ट आहे त्याच्यामध्ये सोल्युशनच्या महत्वाचं सगळ्यात सुरुवातीतून होते. सोल्युशनचे टाईप ऑन द बेसिस ऑफ अमाउंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द सिस्टम, हाऊ सोल्युशन्स आर क्लासिफाईड इन टू सॅच्युरेटेड एज वेल एज अनसॅच्युरेटेड सोल्युशन और सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. मग बघितलं सोल्युबिलिटीची डेफिनेशन. सोल्युबिलिटी मीन्स व्हॉट, सो अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सॉल्व्हंट, देन इट इज कन्सिडर्ड ॲज अ प्युअर सोल्युबिलिटी. त्याच्या पुढचा पॉईंट आपण असा डिस्कस केला होता, what are the different types of interactions for ideal solutions. ओके, म्हणजे कुठल्याही सोल्युशन मध्ये सॅच्युरेटेड असू दे, सुपर सॅच्युरेटेड किंवा अनसॅच्युरेटेड सोल्युशन असू दे, कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात किंवा कुठल्या टाइप्स ऑफ इंटरॅक्शन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, तो पार्ट बघितला होता. त्याच्यानंतर पुढे लगेचच बघितलं ते म्हणजे होतं इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी, नेचर ऑफ अ सोल्यूट अँड सॉल्व्हंट ऑन सोल्युबिलिटी, अँड लास्ट होता प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. प्रेशर बरोबर सोल्युबिलिटीचं रिलेशन डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. टेम्परेचरशी रिलेटेड करायला गेला, विचार करायला गेलो तर दोन्हीही आहे. दॅट इज एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये डिफरंट सोल्युबिलिटी मिळते. त्याचं मी जो एक्झाम्पल घेतलं होतं, जे असा एक सॉल्व्हंट आहे, असा एक कंपाऊंड आहे, सोडियम सल्फेट हा नावाचा कंपाऊंड असा आहे की जो टेम्परेचर वाढवल्यानंतर त्याची सोल्युबिलिटी कमी होत जाते कारण तो प्रेसिपिटेट इझिली जनरेट करतो. ओके, आणि ज्यावेळी सोल्युबिलिटी इन्क्रीज होत जाते आणि तुमची काय म्हणतो आपण त्याला, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत जातं. त्या दोन्ही टर्म्स मध्ये 2 टर्म्स इम्पॉर्टंट आहे, म्हणजे एक्झोथर्मिसिटी अँड एंडोथर्मिसिटी. हा टोटली डिफरंट पार्ट आहे, एक्झोथर्मिसिटी ॲज वेल एज एंडोथर्मिसिटी. सो हे प्रिपेअर करायला पाहिजे. नेक्स्ट पार्ट तुमच्या सिलेबसचा आहे किंवा आपण असं कन्सिडर आपण बघितला होता तो म्हणजे कुठला, रावोल्ड्स लॉ. रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर रिलेटेड रावोल्ड्स लॉ नावाचा कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये आपण असं कन्सिडर करतो, total partial pressure of the component is nothing but the relative lowering in vapor pressure with respect to its
मोल फ्रॅक्शन, त्याचा आपण प्रोडक्ट घेतो. तो एक पार्ट बघितला होता, म्हणजे ही एक क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस केली होती. सेकंड बघितलं त्याच्यामध्ये what are ideal solution and what are non-ideal solutions. So what are ideal solution? The solutions which obey Raoult's law over entire range of a concentration, it is considered as the ideal solution. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक बघितल्या, म्हणजे त्याचा एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग कसं असतं, डेल्टा व्ही मिक्स काय असतो. परफेक्टली आयडियल सोल्युशन एक्झिस्ट नाहीये, बट 99.99% करेक्ट असणारं एखादा आयडियल सोल्युशनचं एक्झाम्पल द्या. सो त्याचं आन्सर आहे बेन्झिन आणि टोल्युइन. ओके, सिमिलरली त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ इंटरॅक्शन कुठल्या असतात, तर सोल्यूट सोल्यूट, सॉल्व्हंट सॉल्व्हंट अँड सोल्यूट सॉल्व्हंट. मग नॉन आयडियल सोल्युशनचा ग्राफ बघितला, त्याच्यामध्ये 2 डेव्हिएशन असतात, पॉझिटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन, इथपर्यंतचा पार्ट बघितला. मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची 4 नावं आधी आयडेंटिफाय केली, आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड असते, तर ती अमाऊंट ऑफ सोल्यूट वरती डिपेंड करते आणि नेचर वरती इंडिपेंडंट असते. हा पार्ट महत्वाचा बघितला. आणि त्याच्या पुढचा पार्ट बघितला, 4ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्या, म्हणजे कुठल्या, तर त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आणि ऑस्मोटिक प्रेशर, ह्या 4ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आज डिस्कस केल्या. त्याची डेरिव्हेशन बघितली विथ रिस्पेक्ट टू मोलार मास ऑफ अ सोल्यूट डिटर्मिनेशन. ओके, आता त्याच्या पुढचा एक छोटासा पार्ट आहे, तो म्हणजे कुठला, नॉन इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्सची सोल्युबिलिटी आपण कशी फाइंड करतो. नॉन इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची सोल्युबिलिटी वॉटरमध्ये किंवा कुठल्याही सॉल्व्हंटमध्ये कशी डिटरमाइन करतो, त्याचा एक छोटासा पार्ट आहे. आणि एक कन्सेप्ट आहे रिव्हर्स ऑस्मॉसिस, फक्त डेफिनेशन आहे. या दोन्ही कन्सेप्ट आपण उद्या डिस्कस करणार आहोत, रिव्हर्स ऑस्मॉसिस आणि सोल्युबिलिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट और आपण कन्सिडर करूया नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, आणि थर्ड आहे वॅन्ट ऑफ फॅक्टर. ही एक छोटीशी कॉन्सेप्ट आहे, पण याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. इट इज रिलेटेड विथ द ॲबनॉर्मल मोलार मास. ओके, सगळ्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ह्या मोलार मास वरती डिपेंड असतात, त्यामुळे त्याच्याशी रिलेट करणारं इक्वेशन जनरेट होतं, आणि ते वॅन्ट ऑफने शोधून काढलं, म्हणून त्याला वॅन्ट ऑफ फॅक्टर आय असं कन्सिडर केलं जातं. ओके, स्मॉल आय. ओके, हे सगळं डिटेलमध्ये आहे, ते सगळं बघूया. पण ह्या सगळा पार्ट हा शॉर्ट वेटेजचा आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे समजा असं तुम्हाला असं वाटलं की मी रिव्हर्स ऑस्मॉसिसची डेफिनेशन माझी होऊ शकेल, किंवा ऑस्मॉसिस म्हणजे काय. So osmosis is nothing but if it is a net and spontaneous flow of a solvent from higher concentration to lower concentration. म्हणजे मी तुम्हाला गेल्या एक्झाम्पल दिलेलं धबधबा, रेनफॉल, म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, तर वरती कॉन्सन्ट्रेशन पाण्याचं जास्त असतं, आणि डाऊन साईडला जिथे तुम्ही उभे असता, पावसाळ्यामध्ये आपण जातो आनंद घ्यायला त्याचा, तो डाऊन साईडला जर उभे असाल तर लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे ते सॉल्व्हंटचा फ्लो येतो, म्हणजे त्याला ऑस्मॉसिस ही कन्सेप्ट आहे. फक्त केमिस्ट्रीमध्ये जे ऑस्मॉसिस आहे ते थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे पडदा, छोटासा पडदा असेल दोघांच्या मध्ये. ओके, जसं तुम्ही बेसिक कन्सेप्ट मध्ये असं कन्सिडर करता, पोटॅटो ऑस्मॉसिस जर तुम्हाला शिकायचं असेल तर ऑस्मॉसिस मध्ये डिफरंट इंडिकेटर तुम्ही पिंच करता बाय युझिंग सिरिंज और इंडिकेटर, किंवा त्याला म्हणता तुम्ही इंजेक्शन. ओके, सो इंजेक्शन तुम्ही एखाद्या बटाट्याला तुम्ही इंजेक्शन दिला तर त्या बटाट्याचा कलर, पोटॅटोचा कलर चेंज होतो अकॉर्डिंग टू दॅट इंडिकेटर यू हॅव इंजेक्टेड. ओके, सो या कन्सेप्ट वरनं तुम्हाला आयडेंटिफाय करता येतं ऑस्मॉसिस म्हणजे काय. आणि या प्रोसेस, ऑस्मॉसिस या प्रोसेससाठी जे तुम्हाला प्रेशर लागतं त्याला तुम्ही कन्सिडर करता ऑस्मॉटिक प्रेशर. ओके, सो ऑस्मॉसिस मीन्स व्हॉट, इट इज अ नेट स्पॉन्टॅनियस युनिडायरेक्शनल. 3 वर्ड महत्वाचे आहेत, नेट, स्पॉन्टॅनियस आणि युनिडिरेक्शनल, एकाच डिरेक्शन मध्ये जाणारा. ओके, धबधबा कधी असं बघितलंय का खालून वरती जातोय तो, असं कधी झालेलं आपण बघत नाही. सो सेम आहे, नेट स्पॉन्टॅनियस अँड युनिडिरेक्शनल फ्लो ऑफ अ सॉल्व्हंट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता सेमी परमिएबल म्हणजे काय, परमिएबल म्हणजे परमिशन, तुम्हाला अलाव केलं जातं. आता तुम्ही थिएटरमध्ये गेलात किंवा पोलीस स्टेशनमध्ये कधी गेला असाल, जायची वेळ कधी येऊ दे नको, पण सांग तरी पण तुम्ही कधी गेला असाल कुणा दुसऱ्याच्या कामासाठी, तर तुम्हाला परमिट केलं जातं, अलाव केलं जातं किंवा नाही केलं जातं. म्हणजेच काय, परमिएबल म्हणजे अलाव केलं जातं, आणि सेमी परमिएबल याचा अर्थ काय, त्याच्या डेन्सिटीवरनं परमिट केलं जातं. फॉर एक्झाम्पल मंदिराचे दरवाजे. ओके, एखाद्या मंदिरामध्ये खूप गर्दी झाली तर तिथे लोक काय करतात, पोलीस काय करतात, थोड्या लोकांना आतमध्ये सोडतात, थोड्यांना थांबून ठेवायला सांगतात तिथे. बरोबर आहे, याचा मिनिंग काय, सेमी परमिएबल. काहीच लोकांना परमिट केलं जातं, ते गेल्यानंतर मग तुमची पुढची लोकांना परमिट केलं जातं, याचा अर्थ सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज अ ऑस्मॉसिस. ओके, आता हे झालं ऑस्मॉसिस. मग व्हॉट इज मीन बाय रिव्हर्स ऑस्मॉसिस, जे आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत उद्याच्या लेक्चर.